हॅलो 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 नमस्कार मंडळी, कसे आहात? कविता ठाकरे या फॅमिली ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला मार्केटमधून काही आवश्यक सामान आणायचे आहे आणि त्यासोबतच नवरात्राचा मार्केटमधला माहोल कसा आहे, सजावट कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी इथे मार्केटमध्ये जाण्याकरता रेडी झालेली आहे. तर चला मग मार्केटमध्ये निघूया. इथे मी ऑटोमध्ये बसून मार्केटमध्ये जाण्याकरता निघालेली आहे. आमच्या वर्ध्याचे मार्केट जास्त लांब नाही आहे, हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर मार्केट आहे. आज बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाचे चटके सुद्धा खूप लागत आहे, तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी मी तूप घेतले आणि त्यानंतर मका कणीस सुद्धा घेतले. हा व्हिडिओ 2 दिवसाच्या आधीचा आहे. मला वेळ न मिळाल्यामुळे मी एडिट करून अपलोड नाही करू शकते, त्याबद्दल सॉरी. तर चला मग मार्केटमध्ये तुम्हाला नवरात्राची तयारी दाखवते. मार्केटमध्ये सर्वत्र डेकोरेशनची तयारी सुरू आहे. तुम्ही बघू शकता, सर्वत्र आपल्याला डेकोरेशनचे काम सुरू असताना दिसत आहे. 2 दिवसावरच नवरात्र सुरू होणार आहे आणि आमच्या वर्धेमध्ये नवरात्राचं खूप माहोल असते. सर्वत्र म्हणायला गेलं तर एकदम चौकामध्ये सर्व ठिकाणी दुर्गा मातेची स्थापना होत असते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दुकानं सजलेली आहे. नवरात्र पूजेकरता सर्वत्र छान दुकानं लागलेली आहे. इकडे ऊन सुद्धा खूप तापत आहे. तुम्ही बघू शकता सर्वत्र मस्त दुकानं लागलेली आहे. सर्व दिशेने एकदम अगदी छान दिसत आहे. रंगीबेरंगी चुनरी, पूजेचे सामान, त्यानंतर डेकोरेशन, भरपूर सारे मार्केटमध्ये नवनवीन दुकानं लागलेले आहे आणि गर्दीसुद्धा खूप आहे. त्यानंतर मी एका चुडीच्या दुकानामध्ये गेले आणि मी तिथे 2 बांगड्याचे सेटसुद्धा घेतले. ते मला खूप 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 आवडले. त्यानंतर मी लगेचच काही सामान खरेदी करून घरी परत निघाले. घरी आल्यानंतर एकदम दमायला झाले, कारण की बाहेर ऊन खूप होती. लगेचच घरी आल्यानंतर मला छान मस्त चहा मिळाला. तर मी आधी चहा पिऊन घेते, त्यानंतर तुम्हाला जे खरेदी केलेले सामान आहे ते दाखवणार आहे. चला तर मग सामान अनबॉक्सिंग करूया. तुम्ही बघू शकता, सर्वात आधी मी तूप आणि पनीर घेतलेले आहे. त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट सुद्धा घेतले. सोबतच केशर सुद्धा घेतलेले आहे. त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू बनवण्याकरता गूळ आणि शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे. आज मला गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहे. सोबतच पिंगर आणि थोडा भाजीपाला सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर सर्वात खास वस्तू म्हणजे चुडी. हे बघा, मी बँगल्स विकत घेतलेले आहे. खूप सुंदर आहे. या आतमध्ये मस्त प्लास्टिकचे कोटिंग आहे, त्यामुळे हाताला पण फोड वगैरे काही येणार नाही. आणि हा एक पेअर बांगड्यांचा. हे कडेसुद्धा खूप सुंदर आहे आणि आधी घेतलेले ज्या बांगड्या आहेत त्यासुद्धा खूप सुंदर आहे. हे दोन्ही मला 200 रुपयामध्ये मिळाले. आता नवरात्र असल्यामुळे सर्वत्र मस्त नवीन नवीन बांगड्यांची व्हेरायटी आलेली आहे. मी विकत घेतलेल्या बांगड्यांचा सेट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा जर घ्यायच्या असेल तर वर्धा मार्केटमध्ये जरूर जा. घरी परत आल्यानंतर माझ्या घरी भजन सुरू होते. उद्याला
पक्ष अमावस्या असल्यामुळे आदल्या दिवशी माझ्याकडे भजनाचे आयोजन केलेले होते. त्यानंतर मी सर्व भजनांचे शूटिंग सुद्धा केले. माझे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे कविशाला@p या नावाने. त्यावरती तुम्हाला सर्व भजन आणि देवस्थानाची माहिती मिळून जाईल. सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा देत आहे भजनाची, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आणि माझे कविशाला@p या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ त्या चॅनलवरती पाहायला मिळेल. 2 दिवसात नवरात्र सुरू होणार आहे, तर नवरात्रामध्ये तुम्हाला रोज नवीन भजन ऐकायला आणि पाहायला मिळेल. सो नक्की कविशाला@p या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भजन संपल्यानंतर लगेचच मी शेंगदाणे आणि गूळ यांचे लाडू तयार करून घेतले. आता नवरात्र सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याला उपवासाकरता शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खायला बरे पडतात. त्यामुळे मी इथे पटापट शेंगदाणे आणि लाडू बनवून घेतलेले आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेंगदाणा गुळ लाडू रेसिपीची लिंक दिलेली आहे. तर कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीचे नवनवीन व्हिडिओसुद्धा बघत राहा. लाडू तयार करून झाल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकसुद्धा करून घेतला. सो आजच्या करता एवढेच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून कविता ठाकरे या फॅमिली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे फॅमिलीचे नवनवीन ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. गुड नाईट, बाय.